हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक. सो लास्ट टाइम आपण व्हायब्रेशन प्रोड्यूस इन किंवा व्हायब्रेटिंग कॉलम एअर कॉलम बघितला होता की ज्याच्यामध्ये आपण पाईपचं एक्झाम्पल घेतलं होतं. जर ते पाईप क्लोज ॲट बोथ एंड ऑर क्लोज ॲट वन एंड ऑर ओपन ॲट बोथ एंड असं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये स्टँडिंग वेव्ह पॅटर्न फॉर्म होतो, एअर कॉलम फॉर्म होतो. आणि मग त्याच्यामध्ये जी वेव्ह आपल्याला मिळते तिची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असेल किंवा त्याच्यानंतर त्याची फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, त्या फ्रिक्वेन्सीज, हायर फ्रिक्वेन्सीज किती असतील त्या आपण बघितल्या होत्या. आणि त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बरोबर कशा रिलेट करत होत्या ते पण बघितल्या होत्या. ओके, सो त्याच्यानुसार आपल्याला हार्मोनिक्स तिथे मिळत होते. जर फर्स्ट एक्झाम्पल म्हणजे जर पाईप एका एंडला क्लोज असेल तर आपल्याला फक्त ऑड फ्रिक्वेन्सीचे हार्मोनिक्स मिळत होते, ऑड हार्मोनिक्स मिळत होते. आणि जर दोन्ही एंडला तुमचं पाईप काय असेल, ओपन असेल, तर तुम्हाला सगळ्याचे सगळे हार्मोनिक्स तिथे मिळत होते. ओके, सो फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक मल्टिप्लाय विथ एन, म्हणजेच इंटिजर मल्टिप्लाय ऑफ एन आपल्याला हार्मोनिक्स मिळत होते. राईट. सो फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज एन, देन 2n, 3n, 4n, 5n. Okay, this is the harmonics. This is first harmonic, this is second harmonics, this is third harmonic. हार्मोनिक्स ऑफ फ्रिक्वेन्सीज. त्याच्यानंतर ओव्हरटोन म्हणजे काय? ओव्हरटोन इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी. ओके, सो दिस 2n इज द फर्स्ट ओव्हरटोन, दिस इज सेकंड ओव्हरटोन, दिस इज थर्ड ओव्हरटोन, असे अँड सो ऑन आपल्याला ओव्हरटोन्स मिळत होते. सो जर पाईप एका एंडला क्लोज असेल तर फक्त आपल्याला ऑड ओव्हरटोन्स किंवा ऑड हार्मोनिक्स मिळत होते, म्हणजे एन मिळत होता, 3n मिळत होता, 5n, 7n, 9n अँड सो ऑन. जर ओपन एंड असेल, दोन्ही एंड ओपन असतील, तर आपल्याला सगळ्याचे सगळे हार्मोनिक्स तिथे मिळत होते फ्रिक्वेन्सीचे, म्हणजे n, 2n, 3n, 4n, 5n, 6n अँड सो ऑन. येस. द सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघायचे व्हायब्रेशन प्रोड्यूस इन अ स्ट्रिंग. सो एअर कॉलम मध्ये काय व्हायब्रेशन होतात हे आपण बघितले, हार्मोनिक्स बघितले. देन व्हायब्रेशन प्रोड्यूस इन अ स्ट्रिंग. एक स्ट्रिंग आपण अटॅच केली. ओके, रिजिड सपोर्ट दिला तिला दोन्ही एंडला. दिस इज स्ट्रिंग. येस, हे दोन्ही एंडला काय दिला, रिजिड सपोर्ट दिला आणि स्ट्रेच करून आपण ती स्ट्रिंग त्याला अटॅच केली. सो ह्या स्ट्रिंगची लेंथ असेल काहीतरी एल. ओके, देन हिचं मास असेल. ओके, ॲक्च्युली ह्याला आपण मास डेन्सिटी म्हणू शकतो. युनिट मास डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ. ओके, सो मास असेल. देन टेन्शन सपोर्ट दिल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या स्ट्रिंग आहे, सो स्ट्रिंगला काय होईल, टेन्शन अप्लाय होईल. ओके, दॅट टेन्शन. येस. आता ही स्ट्रिंग आपण अटॅच केल्यानंतर आपण जर व्हायब्रेशन प्रोड्यूस केले, व्हायब्रेशन कसे प्रोड्यूस करणार? ऑब्व्हियसली ही फर्स्ट केस बघा. जर आपण ही स्ट्रिंग आहे ना, ही इथे मध्ये एकदम मिडलला अशी प्लग केली वर. ओके, प्लग केली आणि सोडून दिली. ओके, तर मग काय होईल? येस, प्लगिंग अँड रिलीजिंग द स्ट्रिंग ॲट द मिडल ऑफ द स्ट्रिंग. एकदम लेंथ त्याच्या L/2 पार्टवर आपण काय करायचंय, तर प्लग करून रिलीज करायचं. तर आपल्याला ही अशी वेव्ह फॉर्म होताना दिसेल. ओके, सो ही अशी हाफ वेव्ह फॉर्म होताना दिसेल आणि ही हाफ वेव्ह ट्रॅव्हल केल्यानंतर रिजिड सपोर्ट पर्यंत आली. ओके, सो इथून मध्ये आपण प्लग केलं ना, सो दोन्ही साईडला ती काय होईल, ट्रॅव्हल होईल मधून तुमच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्हीकडे ट्रॅव्हल होईल. सो ही जी एनर्जी आहे ती ट्रॅव्हल होऊन जर रिजिड सपोर्ट पर्यंत आली किंवा या रिजिड दुसऱ्या डेन्सर मीडियम पर्यंत आली तर ती काय रिफ्लेक्ट होते. ओके, सो ही रिफ्लेक्टेड वेव्ह आपल्याला इथे मिळते. येस, सो आपल्याला इकडे काय मिळेल, नोड, नोड और इथे आपल्याला अँटीनोड फॉर्म होईल. येस, सो ही जी लेंथ आहे तुमची एल इज इक्वल टू काय मिळते? ओके, ही वेव्ह कशी फॉर्म होते? ऑब्व्हियसली जी रिफ्लेक्टेड वेव्ह असते ती फेज डिफरन्स किती असतो? फेज डिफरन्स इज पाय बिटवीन युअर ट्रॅव्हलिंग वेव्ह मीन्स इनिशियल वेव्ह अँड रिफ्लेक्टेड वेव्ह. ओके, पायने ती काय होते, रिफ्लेक्ट होते. फेज डिफरन्स पाय असेल त्याच्यामुळे बरोबर अपोजिट साईडला तिचं दुसरं आपल्याला रिफ्लेक्टेड वेव्ह अशी अपोजिट साईडला दिसते. ओके, येस, सो इथे नोड फॉर्म होईल आणि इकडे अँटीनोड फॉर्म होईल. सो एल तुम्हाला किती मिळते? λ/2.
ओके. सो ही काय असेल तुमची फंडामेंटल, आपण म्हणूया फंडामेंटल लेंथ आहे किंवा फंडामेंटल तुम्हाला वेवलेंथ एवढी मिळते. मिनिमम वेवलेंथ तुम्हाला λ/2 मिळते जेव्हा तिथे स्टँडिंग वेव्ह फॉर्म होते. आता ही वेव्ह कोणती असेल? ऑब्व्हियसली ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि एअर कॉलम मध्ये आपल्याला लॉजिट्युडिनल वेव्स मिळत होते. ओके, इथे ट्रान्सव्हर्स वेव्ह मिळते. येस. देन येस, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असेल? एन इज इक्वल टू वी नो, एन इज इक्वल टू व्ही अपॉन लॅमडा. येस, एन इज इक्वल टू व्ही बाय लॅमडा. सो हिअर लॅमडा इज इक्वल टू वॉट? इथे लॅमडा इज इक्वल टू काय मिळेल? लॅमडा इज इक्वल टू 2 into L. Yes. So, and we know V is equal to velocity. V is equal to root T upon M. किती मिळाले? लॅमडा इज इक्वल टू 2L and V is equal to T upon M. So, this N is equal to काय मिळेल? N is equal to 1 upon लॅमडाची व्हॅल्यू इज 2L and this V is equal to root T by M. Okay, so this is your fundamental frequency. किती मिळाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? n इज इक्वल टू 1 upon 2L रूट T अपॉन M. ओके, ही झाली फर्स्ट कंडिशन. आता ही जी आपण प्लग केलेलं, एकदम मिडलला प्लग केलेलं ना, सो मिडलच्या पण मध्ये. ओके, सो इथे जर आपण या साईड इथे प्लग केलं किंवा इथे असं या साईडला प्लग केलं, ओके, म्हणजे मिडल हाफ केला आपण या स्ट्रिंगचा आणि त्याचा पण हाफ केला. ओके, हाफ करून पुन्हा हाफ केला आणि त्या पॉइंटला इथे किंवा इथे आपण जर प्लग करून सोडून दिलं. ओके, प्लगिंग अँड रिलीजिंग ॲट द हाफ ऑफ द हाफ वेव्ह. ओके, और हाफ ऑफ द हाफ स्ट्रिंग. येस. देन काय होईल? इथे तुम्हाला, येस, इथे आपण प्लग केले किंवा इथे प्लग करू शकता. दोन्ही ठिकाणी प्लग करू शकता. कोणत्याही, या पॉइंटला करू शकता किंवा या पॉइंटला करू शकता. तर तुम्हाला इथे काय मिळेल? येस, इकडे असं अँटीनोड फॉर्म होईल. इथे तुमचा अँटीनोड फॉर्म होईल. इथे नोड फॉर्म होईल. येस. देन आता लेंथ काय असेल? एल इज इक्वल टू नाव बघा फुल वेव्ह मिळते आपल्याला. सो एल इज इक्वल टू, आता आपण इथे λ1 घेऊया. सो एल इज इक्वल टू λ1 और λ1 इज इक्वल टू एल. देन आपल्याला फ्रिक्वेन्सी काय मिळेल? n1 इज इक्वल टू v अपॉन λ1. सो दिस इज इक्वल टू v इज युअर t अपॉन m and 1 upon λ1. So λ1 is equal to L. Okay, λ1 is equal to L. Okay, so this is your first overtone, right? फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. म्हणजे इथे आपल्याला फर्स्ट ओव्हरटोन मिळते, म्हणजे सेकंड हायर फ्रिक्वेन्सी, फर्स्ट हायर फ्रिक्वेन्सी किती मिळते? फंडामेंटल पेक्षा जास्त. n1 इज इक्वल टू 1 अपॉन L रूट T अपॉन M. येस. त्याच्यानंतर जर आपण थर्ड वाला एक्झाम्पल बघितलं तर थर्ड एक्झाम्पल काय? पुन्हा आपल्याला येस, हे मिडल झालं. अजून आपण लॅमडा बाय याचा जर अजून थोडं इकडे प्लग केली आणि मग आपल्याला असे पूर्ण वेव्ह फॉर्म मिळाला. ओके, सो ही तुमची इनिशियल वेव्ह असेल आणि ही काय असेल? रिफ्लेक्टेड वेव्ह असेल. ही रिफ्लेक्टेड वेव्ह किती असेल? फेज डिफरन्स त्याच्यामधला पाय. इथे पण फेज डिफरन्स पाय एवढा असेल. ओके, देन सांगा इथे अँटीनोड फॉर्म होईल, इथे अँटीनोड फॉर्म होईल, इथे अँटीनोड फॉर्म होईल. ओके, इथे नोड आणि इथे नोड. सो ही लेंथ किती असेल? एल इज इक्वल टू सी. दिस लेंथ इज λ/2. सो λ2/2 घेऊया आपण. दिस लेंथ इज ऑल्सो λ/2. दिस लेंथ इज ऑल्सो λ/2. सो 1, 2 and 3. सो L is equal to 3 λ2/2. राइट? L is equal to 3 λ2/2 और λ2 is equal to 2 इकडे मल्टिप्लाय होईल 2L. येस, 2L/3. 3 डिवाइड होईल. येस. सो λ2 म्हणजे ही पूर्ण लेंथ L. दिस लेंथ इज L, नो? सो L is equal to 3 λ2/2 और λ2 is equal to 2L/3. ओके, सो इथे आपल्याला जर n2 घेतलं फ्रिक्वेन्सी v अपॉन λ2. सो दिस इज इक्वल टू v ची व्हॅल्यू आपण इथे पुट केली. v ची व्हॅल्यू
T by M. Okay, T by M. And lambda 2 1 upon lambda 2 आहे ना, सो लॅमडा 2 चं इनवर्स घ्यावं लागेल 3/12. 3/12. सो ही मिळाली तुम्हाला N2 इज इक्वल टू 3/12 रूट T/M. ओके, सो ही मिळाली तुम्हाला सेकंड ओव्हरटोन. ओके, किंवा थर्ड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी. देन जर आपण फर्स्ट हार्मोनिक आहे किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी त्याच्याबरोबर ह्या हायर फ्रिक्वेन्सी काय केल्या, कम्पेअर केल्या, तर कम्पॅरिझन आपल्याला काय मिळेल, इथे एन इज इक्वल टू दिस, हे काही टेन्शन नाही आहे. ओके, जर आता ही फ्रिक्वेन्सी आणि ही फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर केली तर एन इज इक्वल टू 1/12 रूट T/M. सो इथे काय करायला लागेल आपल्याला, एन 2 ने जर मल्टिप्लाय केलं ह्या फ्रिक्वेन्सीला, बघा इथे लिहिते मी, एन इज इक्वल टू 1/12 रूट T/M. सो 2 ने मल्टिप्लाय केलं, सो इकडे पण आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल, राईट, आणि इथे पण मल्टिप्लाय करावं लागेल. सो काय होतं, कॅन्सल, हे 2 आणि 2 कॅन्सल आउट होतील. सो आपल्याला 2n इज इक्वल टू 1/L रूट T/M मिळतोय. ओके, बट N1 इज इक्वल टू 1/L T/2M. राईट, N1 इज इक्वल टू म्हणजेच हे आपल्याला काय मिळते, N1 ची व्हॅल्यू मिळते. ओके, सो N1 इज इक्वल टू 2 into N. येस, आपल्याला सेकंड हार्मोनिक काय मिळालं, 2n, म्हणजे फर्स्ट हार्मोनिक जे n त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सेकंड हार्मोनिक मिळतोय. ओके, तसंच आपण थर्डला जर मल्टिप्लाय करून बघितलं किंवा थर्डची फ्रिक्वेन्सी मिळाली आहे ती आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बरोबर कम्पेअर केली तर काय मिळेल, सी येस 2n इज इक्वल टू 1/12 रूट T/M. जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 ने मल्टिप्लाय केलं यावाल्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला, सो 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळते आपल्याला, 3/1 आहे ना, इंटू 1, सो 3/12 रूट 3/M. सो 3n इज इक्वल टू 3/12 रूट T/M. दिस इज नथिंग बट अवर N2. N2 इज इक्वल टू 3/12 रूट T/M. सो दिस इज इक्वल टू N2. ओके, सो N2 इज इक्वल टू आपल्याला काय मिळतंय, 3 into N. N2 is equal to 3 into N. Yes, so this is your second overtone or third harmonics. So fundamental frequency multiply by 3 केलं तर आपल्याला थर्ड ओव्हरटोन थर्ड हार्मोनिक्स मिळून जाते. म्हणजे इथे पण आपल्याला काय मिळाले तर N, 2N, 3N, 4N, 5N अँड सो ऑन अशा फ्रिक्वेन्सीज मिळतात. ओके, सो फर्स्ट ओव्हरटोन तुमची फर्स्ट ओव्हरटोन 2N असेल, सेकंड ओव्हरटोन इज 3N, थर्ड ओव्हरटोन इज 4N, फोर्थ ओव्हरटोन इज 5th. ओके, सो ओव्हरटोन इन जनरल जर आपण लिहायचा प्रयत्न केला तर काय आपण लिहू शकतो, फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी. सो फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी म्हणजे NP. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन. सो NP इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, NP इज इक्वल टू P इंटू N. येस, P इंटू N. सो बघा, फर्स्ट ओव्हरटोन फर्स्ट हार्मोनिक्स किंवा तुमचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N1. ओके, सो N इज इक्वल टू N मिळेल फर्स्ट, त्याच्यानंतर मग सेकंड हार्मोनिक्स आपल्याला काय मिळेल, N2. सो 2 इंटू N, 2N आपल्याला मिळेल, त्याच्यानंतर 3 इंटू N केलं तर 3N. ओके, अँड सो ऑन. येस, सो आपल्याला हार्मोनिक्स डायरेक्टली काय मिळतात, इंटिजर मल्टिप्लिकेशनचे हार्मोनिक्स मिळतात. ओके, सो दिस इज युअर व्हायब्रेशन प्रोड्यूस इन अ स्ट्रिंग. आता ही जी आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळाली N इज इक्वल टू 1/12 रूट T/M, तर हिच्यावरून या स्ट्रिंगच्या व्हायब्रेशनचे काही लॉज फॉर्म केलेले आहेत. ओके, सो ते लॉज आपण आता बघूया. So there are 3 laws of vibrating string. Okay, first is law of length, law of tension and law of linear density. That means M. Linear density means mass per unit length आपण मगाशी बघितलं होतं, which is M.
T is the tension in the string and L is the length of the string. ओके, सो आपण मगाशी तिथे फाइंड आउट केलं की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती मिळते, एन इज इक्वल टू 1/12 रूट टी बाय एम. ओके, सो या लॉनुसार किंवा ह्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इक्वेशननुसार आपण हे लॉज काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. बघा, सो एन इज, एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल लेंथला, सॉरी लेंथ आहे ना. सो इथे बघितलं आपण तर टी आणि एम जर कॉन्स्टंट घेतलं आपण, टी म्हणजे टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ, लिनियर डेन्सिटी जर कॉन्स्टंट घेतलं तर एन इज, बाकीच्या टर्म्स काय होतील, कॉन्स्टंट. सो एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल, 1/L. सो एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू अवर एल. ओके, सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल, yes, fundamental frequency of the vibrating string is inversely proportional to inversely proportional to the length of the string. Okay, fundamental frequency of the vibrating string is inversely proportional to length of the string where T, tension in the string, and linear density are constant. Okay, so N is inversely proportional to L where T and M are constant. This is the first law of vibrating string, which is called law of the length. Okay, then second law काय मिळेल, law of tension. So tension आपण इथे कन्सिडर केलं T, and then L constant ठेवली and your linear density पण constant ठेवली. सो बघा 1/12 हा कॉन्स्टंट फॅक्टर होईल, रूट एम इज कॉन्स्टंट फॅक्टर होईल. सो एन काय मिळेल आपल्याला, एन is inversely not directly proportional to root of t मिळेल, राईट. 1/2 कॉन्स्टंटच आहे, L कॉन्स्टंट आहे आणि M कॉन्स्टंट आहे. सो N is directly proportional to root of t. That means the fundamental frequency of the vibrating string is directly proportional to the root of tension in the string. Okay, where M, linear density, and the length of string are constant. Okay, so you can write the statement of this law. Then what is third law, law of linear density, that means M. Okay, so आता इथे आपल्याला काय करायचं, 2L लेंथ कॉन्स्टंट ठेवायची, टेन्शन कॉन्स्टंट ठेवायचं. तर N इज काय मिळेल, N इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ M. ओके, सो N is inversely proportional to root of M where T and your length L are constant. Okay, so what is third law? Third law is stated as the fundamental frequency of vibrating length, okay, fundamental frequency of vibrating string is inversely proportional to root of density, linear density. Okay, where tension in the string and length of the string are constant. Okay, so these are three laws of our vibrating string. Okay, now what is the linear density? Linear density M linear density. So linear density is the density per unit length. Okay, density, not density, mass per unit length, mass per unit length. Okay, so linear density is equal to mass per unit length, R, which is equal to volume of that wire or string per unit length into density of that string. So what is volume of that string आपल्याला माहिती आहे, सिलेंड्रिकल शेप असणार आहे, लॉंग सिलेंड्रिकल वायर आहे ना आपली. सो सिलेंड्रिकल शेप असणार आहे आणि सिलेंड्रिकल शेपचा व्हॉल्यूम काय असतो. ओके, सो ह्याचा व्हॉल्यूम आपण कसा फाइंड करतो, दिस इज द सर्क्युलर शेप, सर्कल, दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर आणि ही कम्प्लीट त्याची लेंथ असते. सो पाय आर स्क्वेअर इंटू एल केलं तर आपल्याला काय मिळेल, व्हॉल्यूम ऑफ दिस सिलेंड्रिकल शेप, राईट ना. सो
व्हॉल्यूम पर युनिट लेंथ. सो व्हॉल्यूम काय मिळालं, पाय आर स्क्वेअर एल. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज पाय आर स्क्वेअर इंटू एल. ओके, पाय आर स्क्वेअर हा सर्कलचा एरिया आपण पूर्ण लेंथला जर मल्टिप्लाय केला तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर मिळतोय. ओके, अँड अवर वायर इज सिलेंड्रिकल शेप. सो पाय आर स्क्वेअर एल पर युनिट लेंथ ना, सो अपॉन आपल्याला पुन्हा एल करावं लागेल. सो इंटू डेन्सिटी. सो डेन्सिटी इज इक्वल टू रो, या वायरची जी काही डेन्सिटी असेल ती. ओके, so this is equal to L and L will get cancelled out. Pi R square into rho. Okay, this is our M, linear density. Yes, now our third law is stated as N is inversely proportional to root of M. That means N is also inversely proportional to root of pi R square rho. Okay, so आता बघा इथे जर पाय इज कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. जर रेडियस, ओके, रेडियस ऑफ दॅट अवर स्ट्रिंग इज कॉन्स्टंट असेल, ओके, देन म्हणजे थ्रू आउट द वायर सगळीकडे रेडियस काय कॉन्स्टंट आहे, देन अवर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी रो. ओके, काय मिळेल, एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/रूट रो. राईट, n is inversely proportional to root of rho, and if density constant असेल throughout the length, then आपल्याला काय मिळेल, n is also inversely proportional to actually root of r square. Pi is constant, that means n is inversely proportional to r. जी काही रेडियस असेल तिला काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल आपलं व्हायब्रेटिंग फ्रिक्वेन्सी. ओके, सो दिस इज द another law we get which are depend on the third law of vibrating string. Okay, so law of linear density. Yes, so these are laws of vibrating string. आणि आता ही vibrating string आहे ना, ती आपल्याला माहिती तानपुरा असेल किंवा मग जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ज्याला अशा स्ट्रिंग जोडलेल्या असतील, की गिटार असेल, तिथे सगळ्या स्ट्रिंग असतात. तर त्या स्ट्रिंग म्हणजे तिची जी फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सी आपल्या ह्या सगळ्या लॉजवर डिपेंड असते किंवा तिथे हे सगळे लॉज ॲप्लिकेबल आहेत. ओके, त्याचे ॲप्लिकेशन्स म्हणजे आपले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात. सो नेक्स्ट आपल्याला ॲप्लिकेशन बघायचं आहे व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचं, म्हणजे तो तुमचा येस सोनोमीटर एक आहे की जिथे काय होतं, साऊंड प्रोड्यूस होतो जर स्ट्रिंग व्हायब्रेट झाल्यामुळे. ओके, दॅट इज म्हणजे आपण एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी दिली तर तिथे काय होतं, साऊंड प्रोड्यूस होतो त्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये. आता ते तिन्ही हे जे 3 लॉ आहेत ना, लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, ते आपण प्रॅक्टिकली प्रूव्ह करू शकतो सोनोमीटर यूज करून. ओके, देन प्रॅक्टिकली किंवा त्याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत डे टू डे लाईफमध्ये ते आपले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत. ओके, सो ते 1 by 1 आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहूया.